एकीकडे लोकसभेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान सुरू असताना तिकडे उत्तर प्रदेशमध्ये धक्कादायक घटना घडली आहे। उत्तर प्रदेशच्या हाथरस भागामध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सत्संगामध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली। लाखो लोक जमलेल्या या कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 121 लोकांचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर देश हादरला असून राष्ट्रपतींनी देखील मृतांच्या नातेवाईकांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत। उत्तर प्रदेशातील भोले बाबा यांच्या सत्संगामध्ये हा सगळा प्रकार घडलाय। सत्संगानंतर भोले बाबांच्या पायाखालची माती घेण्यासाठी भक्तांनी धाव घेतली आणि ही घटना घडल्याचं प्रत्यक्षदर्शींचं सांगणं आहे। हजारो लोकांना मार्गदर्शन करणारे आणि ज्यांच्या पायाखालची माती घेण्यासाठी लोक जीव देखील गमावतात ते भोले बाबा नेमके कोण आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये एका सत्संगाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या सत्संगासाठी हजारो भाविक जमा झाले होते। उत्तर प्रदेशमधील भोले बाबांचा हा सत्संग होता। सत्संगाचा संपूर्ण कार्यक्रम निर्विघ्न पार पडला। कार्यक्रम झाल्यानंतर भोले बाबांच्या पायाखालची माती घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली। यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत शेकडो भाविकांचा मृत्यू झालाय। सत्संग संपल्यानंतर भोले बाबांचा ताफा निघून गेला। त्यानंतर सर्व भक्तांना बाहेर सोडण्यात आलं। बराच वेळ थांबल्यामुळे लोकांचा श्वास कोंडायला लागला होता। बाहेर जाण्याची सूचना मिळाल्यानंतर सर्व भाविक दाराकडे धावले। यावेळी मोठी धक्काबुक्की झाली। अनेक जण जमिनीवर पडले। कशाचाही विचार न करता भाविक खाली पडलेल्यांना पायदळी तुडवत पुढे निघाले। ज्या भोले बाबांसाठी इतकी गर्दी जमा झाली त्या भोले बाबांचा इतिहास देखील तेवढाच रंजक आहे। हे भोले बाबा नेमके कोण आहेत हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊयात। सत्संग घेणारे भोले बाबांचं खरं नाव नारायण हरी असं आहे। ते एटा जिल्ह्यातील बहादूर नगरी या गावचे रहिवासी असल्याचं आता समोर आलंय। भोले बाबा हे लहानपणी त्यांच्या वडिलांसोबत शेती करायचे। पुढे ते पोलीस दलात दाखल झाले। उत्तर प्रदेशच्या 12 पोलीस ठाण्यांमध्ये त्यांनी आत्तापर्यंत काम केले। केवळ पोलीस दलातच नाही तर ते इंटेलिजन्स युनिटमध्ये देखील तैनात होते। पोलीस दलात त्यांनी 18 वर्ष काम केलं। त्यानंतर 90च्या दशकात त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली। पुढे ते अध्यात्माकडे वळले। भोले बाबा हे इतर महाराजांपेक्षा वेगळे आहेत। ते इतर बाबांसारखा भगवा पोशाख घालत नाहीत। ते त्यांच्या सत्संगमध्ये पांढरा सूट, टाय आणि शूजमध्ये दिसतात। कधीतरी ते कुर्ता, पायजामा आणि पांढरी टोपी घालून सत्संगाला येतात। ते आयोजित करत असलेल्या सत्संगामध्ये त्यांची पत्नी देखील त्यांच्यासोबत असते। त्यांनी रिटायरमेंट घेतल्यानंतर त्यांना देवाची भेट झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। हे शरीर त्याच भगवंताचा अंश आहे। यानंतर मी आपलं जीवन मानव कल्याणासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला। मी स्वतः कुठेही जात नाही, भक्त मला बोलवतात असं या बाबांचं म्हणणं आहे। भोले बाबा यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कोणाकडूनही दक्षिणा घेत नाहीत। भोले बाबांचे अनेक IAS IPS अधिकारी हे शिष्य देखील आहेत। त्यांच्या कार्यक्रमांना अनेक राजकारणी आणि अधिकारी देखील उपस्थित असल्याचं आता समोर आलंय। दरम्यान या घटनेची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली आहे। या प्रकरणी मुख्य स्वयंसेवक देवप्रकाश मधुकर आणि इतर अज्ञातांविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयोजकांनी 80,000 लोकांच्या कार्यक्रमाची परवानगी मागितली होती, परंतु कार्यक्रमाला 2.5 लाखांहून अधिक लोक आल्याचं आता समोर आलंय। या प्रकरणात आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।